च्या शोधामध्ये सीआयडीकडे महत्त्वाचे धागेदोरे हाती लागलेले आहेत। तांत्रिक विश्लेषणामध्ये वाल्मिक कराडचा शेवटचा ठाव ठिकाणा सीआयडीच्या हाती लागलाय। तो म्हणजे 17 डिसेंबरला वाल्मिक कराडचा शेवटचा ऍक्टिव्ह मोबाईल लोकेशन पुण्यामध्ये असल्याची माहिती मिळाली आणि पुण्यातून फोन बंद करून वाल्मिक कराड फरार झाल्याची माहिती मिळाली आहे। तर आता सीआयडी आणि एसआयटी कडनं जोरदार तपास सुरू आहे। वाल्मिक कराड कुठे आणि त्याचा शोध घेण्यासाठी देशभर जंगजंग पछाडलं जात आहे आणि यातच आता काही महत्त्वाचे धागेदोरे सीआयडीच्या हाती लागलेत। ते म्हणजे वाल्मिक कराडचं शेवटचं ऍक्टिव्ह लोकेशन सापडलेलं आहे आणि ते पुण्यातलं दाखवलं जात आहे। तांत्रिक विश्लेषणातनं या काही गोष्टी समोर येत आहेत। 100हून अधिक सीआयडीचे अधिकारी हा तपास सध्या करतायत। 17 डिसेंबरला वाल्मिक कराडचं शेवटचं ऍक्टिव्ह मोबाईल लोकेशन पुण्याचं असल्याची माहिती मिळाली आहे आणि पुण्यातनं फोन बंद करून मग वाल्मिक कराड फरार झाल्याची माहिती मिळाली आहे। आज संपूर्ण दिवसभरात तपासाची चक्र अशीच फिरत राहणार आहे, त्यामुळे आणखी नवनव्या गोष्टी आपल्या समोर येण्याची शक्यता आहे। सुरेश धस हे देखील थोड्या वेळात पत्रकार परिषद घेणार आहेत सिद्धार्थने सांगितल्याप्रमाणे, त्यामुळे ते देखील काही गोष्टींचा खुलासा करू शकतात आणि वाल्मिक कराडबाबत सीआयडीकडे आता महत्त्वाचे काही धागेदोरे लागतायत। शेवटचं ऍक्टिव्ह लोकेशन सापडलंय, ते पुण्यातलं दाखवलं गेलंय आणि त्यानंतर फोन बंद करून वाल्मिक कराड फरार झाल्याची माहिती मिळाली आहे। त्यामुळे आता वाल्मिक कराड शरण येणार पोलिसांना की त्याला त्याच्या शोधासाठी आणखी प्रयत्न करावे लागणार हे आता आपल्याला कळेलच। मात्र आजचा दिवस या तपासाच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे, कारण आज बऱ्याचशा घडामोडी घडण्याची शक्यता आहे। बँक खाती गोठवली गेली आहेत वाल्मिक कराडची, त्यासोबत न्यायालयातनं काही निकाल येणार आहेत आणि त्यानंतर वाल्मिक कराड स्वतः पोलिसांना शरण येतो की आणखी सीआयडीला प्रयत्न करावे लागतात या तपासासाठी हे आपल्याला कळेलच। मात्र 17 तारखेचं कराडचं पुण्यातलं शेवटचं लोकेशन ट्रॅक झालंय। तर बीड हत्या प्रकरणामध्ये आजचा दिवस महत्त्वाचा ठरू शकतो, कारण वाल्मिक कराड आत्मसमर्पण करू शकतात। रात्री त्याला पुण्यामध्ये ताब्यात घेतल्याची माहिती आली होती, मात्र ती खोटी ठरली आहे आणि आज सीआयडीकडनं कारवाईचा फास आणखी आवळला जाण्याची शक्यता आहे। फरार आरोपींची संपत्ती सील करण्याची कोर्ट परवानगी देण्याची शक्यता आहे आणि काल सापडलेल्या मोबाईलमधील काही महत्त्वाची माहिती देखील बाहेर येण्याची शक्यता आहे। तर वाल्मिक कराड यांच्याबाबत माहिती मिळवण्यासाठी सीआयडीनं फास आवळायला सुरुवात केलेलीच आहे। काल दिवसभर 2 महिलांना सीआयडीनं चौकशीसाठी बोलावलं होतं। काल दिवसभर त्यांना बसवून ठेवण्यात आलं होतं आणि या दोन्ही महिला वाल्मिक कराडांच्या निकटवर्ती असल्याची माहिती मिळाली आहे। या दोघींची काल रचून चौकशी झाली, 8 तास चौकशी झाली आहे। राष्ट्रवादीची पदाधिकारी असल्या कारणाने आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की काल परवा पण इथल्या जिल्हाध्यक्षांची चौकशी करण्यात आलेली आहे। ज्या पोलीस यंत्रणेला ज्या काही माहिती हवी आहे त्या विचारण्याचा प्रयत्न केला आणि माझ्या परीने जे काही सांगता येत आहे तेवढं मी नक्कीच सांगितलं। काय काय विचारलं नेमकं? हे 5 चौकशीतले मुद्दे आपण बाहेर सांगू शकत नाहीत। ह्या सगळ्या काय म्हणू शकतो आपण, ह्या सगळ्या कॉन्फिडेन्शियल गोष्टी आहेत। तर वाल्मिक कराड अजूनही फरार आहे आणि या वाल्मिक कराडला ताब्यात असल्याची माहिती काही माध्यमांनी दिली होती, मात्र कराड पोलिसांना शरण आल्याची बातमी खोटी असून वाल्मिक कराड अजूनही फरारच आहे। न्यूज 18 लोकमतनं तो शरण आलेला नसून फरार असल्याचं सांगितलं होतं आणि न्यूज 18 लोकमतचीच ही बातमी अखेर खरी ठरली।